नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि याची तारीख सुद्धा आली आहे. परीक्षेची 30 मार्च 2026 ला आपला पेपर असणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण प्रिपेअर करणार आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे पीवायक्यू प्रश्न आपण इथे घेणार आहोत. एक बेसिक पीवायक्यू प्रश्न आपण घेणार आहोत, जेणेकरून ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात या उद्देशाने हा व्हिडिओ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 डिसेंबरपासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर मिळणार आहे 2 ते 3 मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये. टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि पुढे जाऊन प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे आणि फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज सुद्धा असणार आहे. सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंट नंतर ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. चला तर मग पाहूया प्रश्न आपले. पहिला प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट नंबर लेस दॅन 1900 अँड एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 25, 20 अँड 180. तर असा कोणता नंबर आहे जो 1900 जे आहे त्याच्यापेक्षा खाली आहे 1900च्या आणि एक्झॅक्टली डिव्हिजिबल होते 25, 20 आणि 180 ला. चला मग करा. तर आधी आपण एलसीएम काढून घेऊया, हा ना. 25, 20 आणि 120, 180चे 25चं काय असणार आहे 5 स्क्वेअर. 20चं असणार आहे 2चा स्क्वेअर इंटू 5 आणि 180चं काय असणार आहे 2चा स्क्वेअर गुणिला 3चा स्क्वेअर इंटू 5. ठीक आहे, तर आपलं हे झालेलं आहे 4, 9 आणि 5. ठीक आहे, 4, 9 आणि हे 25 म्हणजे किती होतात 900. ठीक आहे, त्यानंतर आता 900ला मल्टिप्लाय करू आपण. 900 गुणिला 1 900, 2 1800, 3 2700. 2700 तर हा 1900 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, तो तर कट होईल. ठीक आहे, मग त्यानंतर 1900 पेक्षा नंबर लेस पाहिजे है ना, आणि एक्झॅक्टली डिव्हिजिबल पाहिजे यांनी. तर यापैकी बघा 900 तर नाही आहे एक्झॅक्टली डिव्हिजिबल, तर 1800 जो आहे ते एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे 25, 20 आणि 180 ला. सगळ्यांनी करून बघा. 1800 डिवायडेड बाय 25 72, डिवायडेड बाय 20 90 आणि 180 तर जाणारच आहे है ना. डिवाइड बाय 180 म्हणजे 10. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे. तर एलसीएम काढून आपण ते उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, द सम ऑफ टू इंटिजर्स इज इक्वल टू 1244. इफ द डिजिट 3 इज अनेक्स टू द राईट ऑफ द युनिट डिजिट इन द फर्स्ट नंबर, द युनिट डिजिट 2 इज रिजेक्टेड फ्रॉम द सेकंड नंबर, then the newly obtained numbers will be equal to each other. हा, तर काय म्हटलेलं आहे इथे. इथे म्हटलेलं आहे जे दोन पूर्णांक संख्यांची जी बेरीज आहे किती आहे 1244. जर पहिल्या संख्येतील युनिटच्या अंकाच्या उजवीकडे अंक 3 जोडला असेल आणि युनिटचा अंक 2 दुसऱ्याच्या संख्येपासून नाकारला असेल, तर नवीन मिळालेल्या संख्या एकमेकांच्या किती समान आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर एक्स प्लस वाय दोन म्हणतात ना, 1244. ओके, त्यानंतर काय म्हणतात 3 इज अनेक्स्ट है ना. 3 आपण काय करू राईट मध्ये घेऊ. ओके, राईट ऑफ एक्स गिव्स युनिट डिजिट म्हणताय ना, तर 10 एक्स प्लस 3. त्यानंतर रिजेक्टिंग द युनिट डिजिट 2 फ्रॉम वाय इम्प्लाइज वाय एंड्स. ठीक आहे, द न्यू नंबर इज. तर 2 हे रिजेक्ट केलं म्हणता युनिटच्या डिजिट मधून. ठीक आहे, 10z+2 आणि याचा काय होईल z इज इक्वल टू y-2 डिवायडेड बाय 10. ठीक आहे, मग काय येईल आपलं 10x+3 इज इक्वल टू y-2 डिवायडेड बाय 10.
ठीक आहे. त्यानंतर आता हे आहे समोर 10x plus 3 is equal to 1244 minus x minus 2 divided by 10. 1242 minus x divided by 10. ठीक आहे. नंतर 100x plus 30 is equal to 1242 आणि हे आता इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. त्यानंतर x ची व्हॅल्यू काढायला आपल्याला 101 म्हणजे 12. 12 आपलं उत्तर बी ला. ठीक आहे. आणि मग काय 1244 मधून 12 मायनस केले तर आपलं उत्तर येतं 1232. म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. हे जे बी आहे ते आपलं उत्तर आहे. तर इक्वेशन काढून त्यांनी जसं सांगितलेलं आहे की इफ द डिजिट 3 इज अनेक्स टू द राईट ऑफ द युनिट डिजिट, राईट म्हटलंय. त्यानंतर हे 2 डिजिट जे आहे ते रिजेक्ट केलेलं आहे सेकंड नंबर मधून. ते एकंदरीत क्वेश्चन्स व्यवस्थित वाचून आपल्याला ते सोल्युशन काढावे लागणार आहे. ओके. चला हा प्रश्न सॉल्व्ह करा. इथे काय म्हटलंय 2.4 आणि हा काय इंटू आहे 2. ठीक आहे. त्यानंतर 8 इंटू 10 मायनस 2 पॉवर -2 म्हणून मी इथे लिहिलेलं आहे. ओके. 2.4 गुणिला 10 10 is to 5 खालचा वर जातो इथे खाली 8 राहील. 0.3 इंटू 10 is to 5 हे कट होईल 8 3 24. ठीक आहे. त्यामुळे आपलं सरळ उत्तर येणार आहे 3 इंटू 10 to the power 4. हे काय पॉवर 4 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपण सॉल्व्ह केलं. आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे. त्यानंतर ऑन द New Year Day, each of the 10 friends presented a sum of 10 to each other. The total amount of money presented was. तर काय म्हणताय मल्टिप्लाय करून घेऊ आपण 10 into 9. 90. ऑन अ न्यू इयर इच ऑफ द 10 फ्रेंड प्रेझेंटेड अ सम ऑफ 10 रुपीज. ठीक आहे. त्यानंतर मग 90 गुणिला 10 900. तर टोटल अमाऊंट आपल्याला आता काढायची आहे. 10 into 9 900. सॉरी 90 हे 900 810 आणि हे किती होतात 1000. आपल्याला किती पाहिजे 900. द टोटल अमाऊंट किती आलं 900. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे आय बाय 6 पेन्स फॉर ₹5 अँड सेल 5 पेन्स फॉर ₹6. माय गेन पर्सेंटेज. ठीक आहे. बघा मग गेन पर्सेंट सीपी ऑफ 6 पेन्स इज काय किती आहे 5 आहे. आणि एसपी ऑफ 6 पेन्स किती होणार 6/5 गुणिला 6 36/5. ठीक आहे. मग गेन पर्सेंट आपण कसं काढतो 6 आणि 5 11. ठीक आहे. 11/5 डिवाइड बाय 5 गुणिला 100. 44% जे आहे ते आपलं हे असणार आहे. आपलं जे उत्तर आहे ते 44% आहे. एसपी मायनस सीपी केल्यास आपल्याला 6/5 मायनस 5/6. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन 36 मायनस 25 डिवायडेड बाय 30. 11/30. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आलेलं आहे. ओके. बघा 11/30 डिवाइड बाय 5/6 गुणिला 100 किती होतात 11 5 इंटू 5 इंटू 100. 11/25 इंटू 100 केल्यास आपल्याला 44% मिळत आहे. आपलं सरळ उत्तर आहे 44%. ठीक आहे. त्यानंतर ए अँड बी टुगेदर इन्व्हेस्ट ₹15,000 इन अ बिझनेस. ॲट द एंड ऑफ द इयर आउट ऑफ प्रॉफिट ₹2,000 बी शेअर वॉज 600. तर ए इन्व्हेस्टमेंट वॉज. तर ए ची इन्व्हेस्टमेंट किती आहे दोघांनी मिळून 15,000 बिझनेसमध्ये टाकले आणि एंड मध्ये दोघांनाही प्रॉफिट झाला ₹2,000. पण बीचं शेअर किती आहे 600 आणि ए ने इन्व्हेस्टमेंट किती केली ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आता सरळ आपण
15,000 जे आहे ते आपण रेशोमध्ये डिवाइड करून घेऊ 14 आणि 6, कारण त्याला बी ला किती शेअर मिळाले? 6 मिळालेले आहे. ओके, तर एच्या इन्व्हेस्टमेंट किती आहे मग? 14/20 या दोघांना ऍड करायचं इंटू 15,000. सरळ उत्तर आहे. सॉरी, 1 0 1 0 कटलं. आपलं उत्तर आहे 10,500 रुपये एनी इन्व्हेस्ट केली होती, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने थोडं शॉर्ट ट्रिकनी आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपलं काय होईल, व्यवस्थित आपला वेळ कमी लागेल आपल्याला ना. ठीक आहे, समोरचा प्रश्न, व्हॉट इज द लिस्ट व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज द एक्सप्रेशन x² + x + 70. ठीक आहे, तर एक्सला आपण 7 घेऊन पाहू. 7² + 7 + 70, 49 + 7 + 17 = 73. हे काय प्राईम नंबर आहे? विल नॉट अ प्राईम नंबर ते विचारले. ठीक आहे, 11 घेऊन पाहू. 11² + 11 + 17 149. ठीक आहे, हा सुद्धा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 13² + 11 + 17 169 + 13 + 17 किती होतात? 199. हे सुद्धा काय प्राईम नंबर आहे. तर 17 घेऊया. 17² + 17 + 17, आणि हे काय प्राईम नंबर नसणार आहे. 289 + 34, 289 + 34 323. हे काय प्राईम नंबर असणार, त्यामुळे उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचे आहेत. चला, काय म्हटलेलं आहे? A#B = A × B + B, then 5#7 = 5#7 = 5 × 7 + 7 म्हणजे किती? 35 + 7 म्हणजे काय? 42. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, 42. ठीक आहे, नंतर द स्मॉलेस्ट नंबर मस्ट बी ऍडेड टू 80,300 8 lakh 8,03,642 in order to obtain a multiple of 11 is. इथे आपल्याला मल्टिपल बघायचं आहे 11चं. अशा पद्धतीने ते काढायचं आहे. ठीक आहे, हा, आधी आपण सम ऑफ डिजिट करून घेऊ ऑड प्लेसेसची. ठीक आहे, ते किती होतात? 2 + 6 + 0 = 8 ऑड. त्यानंतर इव्हन 4 + 3 + 8 15. ठीक आहे, त्यानंतर डिफरन्स 15 - 8 7, 11 - 7 4. मल्टिपल करायचं ना 11चं, त्यामुळे आता अग्रणी तर आता आपल्याला काय करायचं, हे जे नंबर दिलंय त्याला आपल्याला 11ने डिवाइड करायचं आहे. 4 2. आपला क्वेश्चन काय येणार आहे? 73058 आणि रिमाइंडर येईल 4. आता आपल्याला 11चं पाहिजे आहे सगळं, है ना, त्यामुळे 11 - 4 = 7. म्हणजे 7 जे आहे, 7चं ज्या ऑप्टेन मल्टिपल आहे ते आपलं उत्तर असणार आहे. स्मॉलेस्ट नंबर जो आहे दॅट मस्ट बी ऍडेड टू टू ऑर्डर. आपल्याला 11मध्ये असा नंबर ऍड करायचा जो जो दिलेला नंबर आहे त्याचा 11 ऑफ मल्टिपल असणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला 7 नंबर ऍड करावा लागेल. ओके, a fruit seller sells mangoes at ₹9 per kg and thereby lost 20%. Okay, at what price per kg should have sold them to make a profit of 5%? SP किती आहे? 9 पर kg, लॉस आहे 20%. CP काढून घेऊया. 9 × 100 डिवायडेड बाय 100 - 20. 900 डिवायडेड बाय 80 = 45/4. मग किती असणार आहे? 5% आपल्याला गेन असणार आहे. किती? 5%. 5%चा गेन आहे आपल्याला. ठीक आहे, नंतर 45/4 + 45/80 = 945 / 80. 199 डिवायडेड बाय 16 म्हणजे आपलं उत्तर आहे 11.81. जे आहे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यामध्ये कसं असतं, आता SP9
पर के जी दिलेले आहे, त्यानंतर लॉस दिला आहे 20%, तर आपल्याला कॉस्ट प्राइस काढावी लागेल. ठीक आहे. कॉस्ट प्राइस आपण 9 × 100 आणि हे मायनस करतो की नाही, त्यानंतर मग जे मिळाले त्याच्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे. आणि इथे सांगितलंय त्यांनी की आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 5%चा. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, अ मॅन बायज अन आर्टिकल फॉर ₹80, मार्क्स इट ॲट 120, ही देन अलाउज अ डिस्काउंट ऑफ 40%, व्हॉट इज द लॉस ऑर गेन पर्सेंट? 120 मायनस 40, 72. लॉस त्यांनी 40%चा आपण सरळच आपण ते केलं आहे ना. ठीक आहे. त्यानंतर 72 म्हणजे 80 मधून 72 म्हणजे किती, ₹8चा त्यांना लॉस झालेला. ठीक आहे. नंतर लॉस कसं काढतो आपण, 8/80 गुणिले 100, म्हणजे 10%चा जो आहे त्यांना लॉस झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. तर हे जे प्रश्न आहे ते तुम्हाला, तुम्ही जेव्हा छान तुमची चांगली प्रॅक्टिस होईल ना, तेव्हा तुम्हाला हे प्रश्न खूप इझी पद्धतीने तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि क्लास करा, त्यांनी तुम्हाला खूप फायदा होईल. आणि कमीत कमी वेळात तुम्हाला जास्त प्रश्न सोडवायचे आहेत. 30 प्रश्न असतात आहे आपल्या मॅथ्सचे. ठीक आहे. एकूण दोन, एक प्रश्नाला 2, त्यामुळे 60 गुणांसाठी असतात आहे. ठीक आहे. 1 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू.